शिंदखेडा येथील वरपाडे रस्त्यावरील ईदगावर सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान ईद उल फित्र नमाज पठण 2 टप्प्यात पार पडले। ईदगावरील मौलाना यांनी मार्गदर्शन केल्यावर एकमेकांना ईद मुबारक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी हिंदू बांधवांकडून ईद मुबारक शुभेच्छा दिल्या। यात नगर पंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, प्रकाश चौधरी, उद्य देसले, दीपक चौधरी सह सर्व नगरसेवक तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर इद्रिस कुरेशी, डॉक्टर वसीम कुरेशी, ॲडव्होकेट तालिब कुरेशी, उर्फान शेख समहर, जाकीर शेख नासिर सह मास्टर टेलर, अबू कुरेशी, सलाउद्दीन मिस्त्री, जुरेद पठाण सह मुस्लिम बांधव, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गुढीपाडवा, झुलेलाल जयंती, रमजान ईद एका पाठोपाठ आल्याने हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन पुन्हा घडले। शहरात शांततेत सण साजरी करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना घरोघरी मिठाई वाटप करण्यात आली। शहरात शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। श्री न्यूजसाठी यादवराव सावंत, शिंदखेडा। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी समस्त मुस्लिम बांधवांना त्यांनी पाठवलेल्या आहेत। त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जयकुमार भाऊंनी सुद्धा या कार्यक्रमाला या शिंदखेड्यामध्ये सर्व माझ्या बांधवांचं ईदच्या निमित्तानं तोंड गोड व्हावं यासाठी जयकुमार भाऊ रावल आणि आदरणीय रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं नियोजन या शहरात केलं जातं आणि समस्त माझ्या माता भगिनींच्या घरापर्यंत या ठिकाणी गोड अन्नधान्य पोहोचवण्याचं काम या ठिकाणी रावसाहेबांची टीम करत असते। सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज ईद उल फित्र का त्यौहार सभी मुसलमान भाइयों ने बड़ी खुशी के साथ मनाया और सबने एक साथ एक जगह आकर ईदगाह के अंदर नमाज पढ़ी। ये त्यौहार ये संदेशा देता है कि सबने खुशी से अपना त्यौहार मनाना चाहिए। इसके अंदर अभी झूलेलाल भी आया हुआ है और गुड़ी पाड़वा भी आया है, तो हिंदू मुस्लिम भाइयों ने सबने एक साथ त्यौहार मनाया, ये बड़ी खुशी की बात है। इसलिए हम ऐसा संदेश देते हैं कि ईद उल फित्र का त्यौहार है, ये सब हिंदू मुस्लिम भाइयों को मुबारकबाद देते हैं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ईद उल फित्रचा नमाज हे शांततेने पार पडला। यावर्षी तिन्ही सण एकत्र आले, गुढीपाडवा, झुलेलाल जयंती आणि ईद उल फित्र। हे सण आपल्याला एक संदेश देतात की सगळ्यांनी मिळून राहावे आणि एकत्र राहावे, गुण्यागोविंदाने राहावे। आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी यांच्यातर्फे गुढीपाडवा, ईद उल फित्र आणि झुलेलाल जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।